जे सिद्धिविनायक मंदिराची प्रतीक होती, खूप छान उभारली आहे। वरचा कळस सुद्धा बघू शकता। इथे आपल्याला सगळे सुकट भेटतील, सुकट ज्याला सुकी मच्छी म्हटले जातं। बरेच आहेत, बगे आहेत, बोंबील आहेत, सगळे सुके आहेत। 200 लाख पाटी। अच्छा, हे पूर्ण खापराची पुरणपोळी आहे। मटन थाली आहे, चिकन थाली आहे, कोळंबी थाली आहे। मटन थाळी कशी आहे? मटन थाली 350। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भांडे आणि पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे चॅनलच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आलो डोंबोलीला आणि डोंबोलीला इथे आहे ना पेंढारकर कॉलेजच्या समोर एक मैदान आहे, तिथे आगरी महोत्सव भरवलेला आहे। आपण पाहू शकता, इथूनच जवळ पुढे आहे। तर चला आता जाऊया आपण आणि पाहूया तिथे काय काय आगरी संस्कृतीचे खाद्यपदार्थ आणि इतर काही स्टॉल्स वगैरे असतील ते आपल्याला पाहायला भेटतील। हे बघा, आपण आलेलो आहोत मुख्य गेटजवळ आपण आलेलो आहोत। आता बघू शकता इकडे आगरी महोत्सव 2024 आणि इकडे मोठासा आकाश पाळणा आहे। आज दत्त जयंती आहे आणि शनिवार आहे, गर्दी पण लोकांची खूप आहे। हा व्हिडिओ कदाचित रविवारी सकाळी येईल। मित्रांनो, इथे पाहू शकता एंट्री पाससाठी इथे लाईन लागलेली आहे। तर इथून आम्ही एंट्री पास घेणार आहे आणि 30 रुपयाचा एंट्री पास घेऊन आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहे। आतमध्ये आपण जसं प्रवेश करतो ना, समोरच श्री गणेशाची मूर्ती आहे। मित्रांनो, इथे बघू शकता श्री सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिराची प्रतिकृती इथे बनवलेली आहे। हुबेहूब प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला भेटेल। आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे। हे बघा, बघू शकता आणि मध्ये सिद्धिविनायकाची मूर्ती आहे। इथून आता स्टॉल लावलेले आपल्याला पाहायला भेटतील। इथून चिप्स आहेत, कितीला आहे? 20 रुपयाला। आता मॅगी मसाला पण आहे इथे बघू शकता। मित्रांनो, बघू शकता इथून जी लाईन लागली आहे पुढपर्यंत अशी स्टॉलची लाईन लागलेली आहे, खूप मोठं आहे। आणि आतमध्ये इकडे सुद्धा आपल्याला फिरायला भेटेल, खूप मोठा मैदान आहे। जाऊया आपण पूर्ण एक्सप्लोर करूया। ते बाकी बघू शकता आगरी महोत्सव असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे आपण बघू शकता मगाशी आपण पाहिलं जे सिद्धिविनायक मंदिराची प्रतीक होती, खूप छान उभारली आहे। वरचा कळस सुद्धा बघू शकता। हँग फॉर 2 मिनिट्स आणि विन 2000, चार्जेस 100 रुपये। गेम आहे एक प्रकारचा, जर जिंकला तर इथे 2000 भेटतील। हँग फॉर 2 मिनिट्स करण्याचं म्हणजे आणि कंटिन्यूस 2 मिनिट राहायला पाहिजे कंटिन्यूस। तर इथे बघू शकता त्याला 2000 भेटू शकतात। टायमर लावून ठेवला आहे त्याने तिथे। बघूया समोर टायमरचं आहे काहीतरी, बघूया हे काहीतरी वेगळं आहे। इथे आपल्याला सगळे लाकडी खेळणी पाहायला भेटतील। आपण बघू शकता नेचरवूड सावंतवाडीची लाकडी खेळणी इथे आहेत। छान छान प्रकारची लाकडी खेळणी आपल्याला इथे पाहायला भेटतील। जरा झूम करून बघूया, हे बघा खूपच मस्त आहेत, अप्रतिम। व्हेजवाला 100 ला आहे ना, व्हेजवाला 120 ला आहे। 2 घेतले का 200 बघा। एकदा फुलं वर्षभर चालते, खराब होत नाही का नाही। फ्रीज मध्ये ठेवा, डब्यात ठेवा, खराब होत नाही, कधी बनवून खाऊ शकता मॅडम। कुठला भाजीपाला बोला, या क्वालिटी बघा, खाऊन बघा, आवडलं घेऊन जा। व्हेज आहे, क्वालिटी आहे, गोबी मंचुरियन मसाला आहे। चला टेस्ट बघा, चव बघा, क्वालिटी बघा। इथे थोडे पिकल्स आहेत बघू शकता। अरे राई के तेल में बागलो आधा किलो फटाफट बोलो राजू। बेळगाव कुंदा पेढा इथे
कुठले जायचं आहे? कितीला आहे? 150ला पाव आहे. 150 पाव. तुमचा एक वाईट ना? हा बेळगावी गुंदा पेढा आहे, 150ला पाव किलो आहे. क्या टेस्ट ना? टेस्ट मिळेल का जरा? सर थोडंसं प्लीज, आता वेळ नाहीये. बोला टेस्ट करा इकडे. ठीक आहे तर ठीक आहे, थँक्यू. ते खरवस आहे. नॅचरल शुद्ध ताजा खरवस. कसा आहे डबा दादा? माय स्मार्ट बेकरी. कसा आहे बेकरीचा हा पाव? अर्धा किलोचा आहे, 120 रुपयाला. 120 रुपयाचा अर्धा किलो. इकडे परत लोणचे, लोणच्याचं सेक्शन आहे इथे. सगळे लोणचे आहेत. लिंबूचा लोणचा आहे, आंब्याचा लोणचा आहे, मिरचीचा लोणचा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. करवंदाचा पण लोणचा आहे. कसा आहे? 100 का पाव किलो. 100ला पाव किलो. सगळं प्रत्येक. अरे बघा, बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे. इथे फ्रूट ज्युसर आहे. आता हा डेमो दाखवेल. 600 रुपयाचा फ्रूट ज्युसर आहे. हे बघा, डेमो दाखवेल बघा. असं फळे घ्यायचे, बी काढायचे नाही याच्यामध्ये. या मशीनमध्ये तुम्ही ग्रेप्स आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, पायनॅपल आहे, ॲपल आहे, वॉटरमेलन आहे, स्वीट लेमन आहे, डाळिंब आहे. बिया वेस्टेज बाहेर येणार आहे, ग्लासमध्ये ज्यूस येणार आहे. सर बी वगैरे नाही कटवत. असं पूर्णच्या पूर्ण अखंड बिया बाहेर येणार मॅडम तुम्हाला. सर्वात जास्त बिया असतं आपल्याला सर डाळिंबामध्ये. घरी मिक्सरमध्ये बनवतो, डाळिंबाची बी कटवते, कडू पण येतो. याच्यामध्ये बघा, डाळिंबाची बिया पण बाहेर येणार आहे, ग्लासमध्ये ज्यूस येणार आहे. डाळिंबाची बी वगैरे कट येणार सर याच्यामध्ये. व्हेजिटेबल काढा मॅडम. पालक, लौकी, पुदिना, कॅरेट, बीटरूट, आवळा, दुधी भोपळा, कारले, फळं आणि पालेभाज्या एकामध्ये होणार आहे. आणि हे चालवण्यापेक्षा याला धुवायचं, स्वच्छ करायचं, ओपन करा, धुवायला 2 पार्ट्स येणार. हे 2 पार्ट्स काढायचं, पाणी टाका, फिरवा, स्वच्छ झालं, वेळ असं पूर्ण ओपन झालं. जर धुताना खाली पडलं तुटत नाही. एक फायबर आहे, एक ओलेकार मध्ये, 0 मेंटेनन्स तुम्हाला. मोटर, वायर, ब्लेड वगैरे काही येणार नाही. रबराला पाणी लावायचंय. टाईल्स, मार्बल, किचन पेपर, डायनिंग टेबल ठेवायचं, लॉक करायचं. हालत नाही, फिक्स होतं मॅडम. चटणी, कारळा चटणी, लसूण चटणी, या टेस्ट घ्या. तुम्हाला कशी आहे? 120ला पाव. 120ला पाव. शेंगदाणा, जवस, कारळा, लसूण, खोबरं. इथे गणेशचा चहाचा स्टॉल लावला होता आणि इथे फ्री चहाचा एक सॅम्पल सुद्धा, एक कप मिळत होता. तर मी सुद्धा एक कप घेतला आणि चहाचा आस्वाद घेतला. खूप छान चहा होता. मित्रांनो, आपण बरंच फिरलोय. आणि समोर प्रोग्राम चालू आहे, बघू शकता. एक फेमस युट्यूबरचा प्रोग्राम चालू आहे, त्याचा इंटरव्ह्यू चालू आहे इथे. इथे एक मच्छरदाणीचं प्रदर्शन सुद्धा आहे, भरवलेलं आहे, बघू शकता. आपल्या विंडोजला आपण लावू शकतो. कितीला आहे? 150 पर स्क्वेअर फीट. कार्ड आहे इथे. हे माऊली स्वीट्स आहे इथे, बघू शकता. सगळे स्वीट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत इथे. मित्रांनो, इथे सुकी मसळी बाजार याचं प्रदर्शन आहे. आतमध्ये बघूया. एक छोटंसं आहे आतमध्ये, हे बघा. इथे आपल्याला सगळे सुकटं भेटतील. सुकटं, ज्याला सुकी मच्छी म्हटले जातात. बरेच आहेत, बघे आहेत, बोंबील आहेत, सगळे सुके आहेत. इथे सुद्धा आहेत सगळे बोंबील, बघ्या. बघ्या कशा आहेत? 700ला जोडी. 700 मध्ये किती असणार आहेत? हे सगळे 800ला. 700ला का? बापरे. वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छी इथे आहेत, बघू शकता. पुढपर्यंत आहे. त्याचं काय वजन काय? वजनावर नाही देत. पण बोंबील कसं आहे?
200 लाख पाटी पाटी. अच्छा, हे पूर्ण हे किलोच्या वरती तरी आहेत का? हा, 1 किलोच्या वरती आहे का? 1 किलो 400 आहे काहीतरी, 400 की 300. महाग आहेत ते, महाग वाटतात. हा पूर्ण सुका मछलीचा बाजार इथे लागलेला आहे, इथपर्यंत आहे. ते बाईक पण ठेवलेली आहे, बाईक सुद्धा इथं आपण बुक करू शकतो या आगरी महोत्सवामध्ये. सगळे राजस्थानी खाद्यपदार्थ आहे ते. क्या बोलते इसको? लाल बाटी. कचौरी कैसा है? जोधपुर की मावा कचौरी कितने का है? 150 का. अच्छा, इकडे बनवते तो राजस्थानी आहे तिथे. सगळं राजस्थानी फूड बघू शकता आपण. इसमें क्या है? ये दाल बाटी चूरमा प्याज का चूरमा है, बाटी है, ये गर्मा गर्म दाल है. और ये 250 का 250. ये क्या है? लहसुन ये 250 और ये 3 ये आएगा दाल है. ये वाला दिखाओ. अच्छा, दाल बाटी चूरमा गर्मा गर्म देसी घी. हा पूर्ण खाद्यपदार्थाचा सेक्शन आता इथून चालू झालेला आहे पुढे. म्हैसूर स्पेशल आहे इथे. 50ला पापड. खापराची पुरणपोळी आहे. ताई कितीला आहे पुरणपोळी? 150 रुपयाला एक. अच्छा, हे खापराची पुरणपोळी आहे, बघू शकता ते बनवत आहेत. इथून सगळं नॉनव्हेज सेक्शन आहे, नॉनव्हेजचे खाद्यपदार्थ आहेत. सगळं तंदुरी ठेवलेले आहेत इथे. तंदुरी कैसा भाई? 150ला एक आहे. अच्छा, हे सगळे खाद्यपदार्थ त्यांचे नाव आहे, बघू शकता. तंदुरी आहे, पेरी पेरी, क्रिस्पी फ्राईज, क्रिस्पी चीजी, आणि इथे त्यांच्या प्राइसिंग आहेत. बनवत आहे. मोमोज आहे ना? तर हे होतं नॉनव्हेज खाद्यपदार्थाचं सेक्शन. अजून पुढे बरंच आहे, इथे पण आहे. लोकांची गर्दी आहे त्यामुळे आपण दाखवू शकत नाही. इथे थाली आहे. कशी आहे थाळी? मटन थाली आहे, चिकन थाली आहे, कोळंबी थाली आहे. मटन थाळी कशी आहे? मटन थाली 350. अच्छा, आणि चिकन? चिकन कशी आहे? चिकन थाली 200 रुपये, कोळंबी थाली 300. बघू शकता हे पण थोडे खाद्यपदार्थ आगरी संस्कृतीचे. इकडे सगळे लोक बसलेले आहेत जेवायला. आज शनिवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. इथे थोडे पराठे आहेत वेगवेगळे, मेथी पराठा, आलू पराठा सारखे. हे जळगावचं स्पेशल आहे. 150 रुपये प्लेट आहे ते बोलते. कशी थाळी आहे? 130. हे बघू शकता कोल्हापुरी सगळे खाद्यपदार्थ आहेत इथे. इथे गोड पान पाहायला भेटेल आपल्याला. 30 रुपये का? एक चॉकलेट आहे. हां, 30 रुपयाला प्राइसिंग दिली आहे. 30 रुपये सगळं 30 रुपये द्या तुम्ही. तो तिकडचा 50 रुपयाला. तो फायर पान आहे, बाकी सगळे नॉर्मल पान आहेत, गोड पानवाले. मित्रांनो, खाद्यपदार्थ आणि इतर स्टॉल सगळे पाहून झालेत. आता इथे मनोरंजन पार्क आहे.
इथे आपण आता प्रवेश करत आहोत. हे बघा इथे लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला भेटतील. हे बघा आतमध्ये मनोरंजन पार्कमध्ये आकाश पाळणा सुद्धा आहे. मोठा आहे, भला मोठा आकाश पाळणा आहे. इथं स्मोकी बिस्किट आहे. कसं आहे मित्रांनो, बरंचसं आपलं आगरी महोत्सव पाहून झालेलं आहे. आता आपण मधल्या पोर्शनमध्ये आलेलो आहोत. आता बघूया इथे स्टेज आहे, तिथे जाऊन बघूया जरा काय प्रोग्राम चालू आहे तो. हे बघा इथे स्टेज आहे. आपल्यामध्ये महोत्सवमध्ये आपल्या आनंदामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले आहेत थोडे मान्यवर आले, त्यांचा इथे सत्कार चालू आहे. जयेंद्र पाटील. तर स्वामींचं एक गाणं आपण सादर करू. त्यात एक छोटासा स्वामींचा जप आहे, तो तुम्ही सगळ्यांनी आमच्याबरोबर म्हणायचा आहे आणि मग आपण धमाकेदार आपल्या कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करू. नक्कीच. आणि खरंच तू म्हणालास त्याप्रमाणे दत्त जयंतीचा दिवस आणि तृतीय दत्तावतार अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या एका रचनेने आपण सुरुवात करतो आहोत. संगीतकार अविनाश विश्वजित यांचं एक अप्रतिम गाणं कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हा सगळ्यांसमोर. गणपती बाप्पा हो रे. हे गाणं गाण्यासाठी मी प्रणव देहरकर याला इथे आमंत्रित करतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, हा आगरी महोत्सव 17 डिसेंबरपर्यंत असणार आहे. तर लवकर लवकर या आणि या महोत्सवाला भेट द्या. छान आपल्याला असं काय पाहायला भेटेल. तर मित्रांनो, फायनली आपला आगरी महोत्सव पूर्णपणे पाहून झालेला आहे. माझ्या पाठीमागे प्रोग्राम चालू आहे स्टेजवर. तर हा तुम्हाला आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत शेअर करा. चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते प्रेस करा, जेणेकरून तुमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पर्यंत सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होईल. भेटू अशा ठिकाणी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत